ठाण्याच्या लुईसवाडीतील काजूवाडी येथील अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या SRA पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन उत्साहात पार पडले। या प्रकल्पातील 171 पात्र झोपडपट्टी धारकांना 3 वर्षात हक्काची घरं मिळतील अशी ग्वाही संस्थेचे प्रमुख सल्लागार तथा माजी महापौर अशोक वैती यांनी दिली आहे। धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अशोक वैती यांच्या संकल्पनेतून हा महत्वाकांक्षी प्रकल्प ठाण्यामध्ये साकार होत आहे। ठाण्याच्या लुईसवाडी काजूवाडी येथील अजिंक्य महाराष्ट्र सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या प्लॉट क्रमांक 67 मधील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी माजी महापौर अशोक वैती, माजी उपमहापौर राजेंद्र सापटे, SRA अधिकारी मीनल पालांडे, राजकुमार पवार, सलीम सय्यद, वास्तुविशारद निलेश सावंत, ॲडव्होकेट घरत, ॲडव्होकेट प्रियांका शिंगारे, स्थानिक नगरसेविका वर्षा शेलार, नगरसेवक अनिल भोर, शरद कनसे, माजी नगरसेवक जितेंद्र कुमार हिंदीसे, बाबा शिंदे, सुखदेव घोलप, विकासक आदिती अशोक वैती, दत्ता कदम, फैजल अन्सारी, मुस्ताक खोकर, नसरुद्दीन नाईक यांसह संस्थेचे पदाधिकारी, महिला पुरुष सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रकल्पामध्ये 171 पात्र झोपडपट्टी धारकांसह एका मंदिर अशा एकूण 172 लाभार्थ्यांचा समावेश आहे। सहकार कायदा आणि SRAच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचं पालन करून साऊथ फील्ड रिअॅलिटी LLP या विकासकाची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे। प्रकल्पाच्या सर्व प्रशासकीय व कायदेशीर प्रक्रिया पारदर्शकपणे पूर्ण करण्यात आल्याचंही स्पष्ट करण्यात आलंय। उच्च दर्जाचं बांधकाम निकषानुसार सर्व नागरी सुविधा, सुरक्षितता आणि दर्जेदार पायाभूत सुविधांसह हा प्रकल्प उभारण्यात येत असून पुनर्वसित नागरिकांसाठी आधुनिक व सुरक्षित घरे, भव्य मंदिर, विद्यार्थ्यांसाठी 10वी पर्यंतची मोफत शाळा आणि विस्तारित उद्यान अशा सुविधा उभारण्यात येणार आहेत। विशेष म्हणजे 3 वर्षात प्रकल्प पूर्ण करून सर्व पात्र लाभार्थ्यांना घरे सुपूर्द करण्यासाठी विकासक कटिबद्ध असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे। अनेक वर्षापासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत असलेल्या रहिवाशांमध्ये या भूमिपूजनामुळे नव्या आशा निर्माण झाल्या असून परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळेल अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। अजिंक्य जय महाराष्ट्र गृहनिर्माण संस्था ह्याचं आज भूमिपूजन सापटे साहेब आणि पूर्ण आमच्या टीमच्या वतीने या ठिकाणी झालेलं आहे। त्याच्यामध्ये 171 लोक आहेत। 71 लोकांमध्ये 171च्या नंतर एक मंदिर आहे। त्याच्यानंतर आपली शाळा देखील 10वी पर्यंत होणार आहे। काही उद्यानाचा भाग आहे तो थोडा वेडावाकडा आहे, तो स्क्वेअरमध्ये छानपैकी करायचा असं देखील प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये। आणि ह्या लोकांची घरं 3 वर्षात पूर्ण करावी अशा प्रकारचे आमचं मानस आहे। आमचा प्लॅनिंग असं असेल की 2.5 वर्षापर्यंत ह्या लोकांना लोक राहायला येतील अशा प्रकारचं आमचं प्लॅनिंग आहे। त्याच्यामध्ये भाडं जे का असेल ते सर्वांना भाडं दिलं। आज काही लोक जे 3 राहिले ते 2 आले, 1 आला नाही तो थोड्या वेळाने येईल, आपण बोलून सर्वांनी तर तशा प्रकारचे ह्या ठिकाणी आलेले आहेत। आणि बऱ्यापैकी आपण पाहिलं की मॅक्झिमम महिला जे वर्ग आहे इथे स्थानिक जे महिला आहेत त्या ह्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि चांगला प्रतिसाद ह्या भूमिपूजनाला मिळालेला आहे। नक्की ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण होणार नाही। जो कोण आता काही लोक अजूनही 1-2 लोक काहीतरी पात्रतेसाठी पेपरवर करतायत, नक्की त्याच्यामध्ये एखादा पेपर कमी जास्त असेल तो काढण्याचा प्रयत्न मी करेन आणि त्यांना कसं पात्र करता येईल हे देखील पाहण्यात। संपूर्ण ठाणे शहरात आपण बघताय की एक जोरदार विकास या ठाणे शहरात सुरू आहे आणि माझे मित्र आणि माझी महापौर अशोकजी वैती यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी 171 जणांचा हा SRA प्रकल्प त्याचं आता इथे भूमिपूजन झालं। आणि अशा प्रकारे एक प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घरकुल व्हावं, एक चांगलं म्हणजे सुरक्षित आणि आपलं हक्काचं घर मिळावं। आणि हा प्रकल्प या ठिकाणी लवकरात लवकर पूर्ण होणार आहे। आणि आपण आत्ताच ऐकलं एक मंदिर आहे, उद्यान आहे आणि लोकांना चांगल्या प्रकारे या ठिकाणी घरं दर्जेदार बांधकाम होईल असं या ठिकाणी आता अशोक वैतींनी सांगितलंय। तर मला या ठिकाणी मी सर्व या रहिवासी आणि प्रकल्पाचे जे चीफ प्रमोटर किंवा जे कॉन्ट्रॅक्टर त्यांना सगळ्यांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो।